परतत असताना दिसत आहे। एकूणच पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर आता सगळ्या नेत्यांनी इंधन बचतीचा हा मुद्दा गांभीर्याने घेतल्याचं दिसतंय। सगळ्याच मंत्र्यांच्या गाड्यांचा जो ताफा आहे तो सुद्धा अर्ध्यावर करण्यात आलेला आहे। दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी विधान भवनात आज बाईकने प्रवास केल्याचं दिसलं आणि आता परतत असताना सुद्धा मुख्यमंत्री बाईकनेच जात असल्याचं आपण पाहतोय। सध्याची महत्त्वाची बातमी आणि एकूणच सध्याची देशाची राज्याची परिस्थिती पाहता इंधन बचतीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी एक आवाहन केलं आणि त्या आवाहनाला हे सगळे नेते प्रतिसाद देताना दिसत आहेत। महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येताना सुद्धा विधान भवनात बाईकने आले आणि आता जाताना सुद्धा ते बाईकने निघालेले आहेत। चक्क कार सोडून त्यांनी या ठिकाणी बाईकचा आधार घेतलेला आहे। पुन्हा विधान भवनातनं मुख्यमंत्री बाईकने रवाना झाल्याचं आपण पाहतोय। तर वेगवेगळ्या प्रकारे इंधन बचत कशी करता येईल याकडे लक्ष दिल्याची प्रतिक्रिया सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। आम्ही ताफ्यातील गाड्याही कमी केल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। 6 महिने मोठ्या शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करणार नसल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलेलं आहे। तर महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा जो ताफा आहे तो आता बाईकमध्ये परावर्तित झालेला आहे। इंधन बचतीच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं दिसतंय। कार ऐवजी आता बाईकचा वापर या ठिकाणी मुख्यमंत्री करताना दिसतंय। महत्त्वाचं म्हणजे आशिष शेलार हे सुद्धा त्यांच्या मागे बसले आहे। त्याचबरोबर सुरक्षा विषयक जेवढ्या आवश्यक गाड्या आहेत तेवढ्या ताफ्यामध्ये आहेत, बाकी गाड्या कमी झालेल्या आहेत। त्यामुळे डिझेल पेट्रोलची बचत करणं हे प्रधानमंत्री महोदयांनी देशहिताचं राष्ट्रहिताचा जो निर्णय घेतलेला आहे, यांनी जो अपील केलेला आहे, आवाहन केलेलं आहे, त्याला देशातल्या सगळ्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे। महाराष्ट्रातल्या लोकांनी देखील त्याला प्रतिसाद दिला पाहिजे। अशा वेळेस कुठलंही राजकारण न करता या ठिकाणी देशहित, राष्ट्रहित, सर्वात प्रथम नेशन फर्स्ट हे आपण पाहिलं पाहिजे। जोपर्यंत ही परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत सगळ्यांनी आव्हानाला प्रतिसाद दिला। त्यांनी पण इंधनाची बचत केलेली आहे। हेलिकॉप्टरचा प्रवास तुमचा आहे तो सुद्धा बंद करावा असं सुद्धा अंबादास दानवे म्हणत होते। अरे बाबा, जिथे आवश्यक आहे तिथे तो प्रवास होईल, जिथे आवश्यक नसेल तिथे प्रवास होणार नहीं। सर राहुल गांधी विदेश यात्रा को लेकर बात कर रहे हैं, तो वहीं पे बीजेपी ने कहा कि राहुल गांधी ने 60 करोड़ रुपए अपनी विदेश यात्रा पे खर्च किए हैं। राहुल गांधी जी के बारे में मैं क्या कहूँ, वो हर बार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी जो देश हित का निर्णय लेते हैं तब राहुल गांधी उन पर आरोप करते हैं। कांग्रेस ने 100 बार आपण पाहिलं उपमुख्यमंत्री शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणी प्रवास केला जाईल, ज्या ठिकाणी आवश्यक नसेल त्या ठिकाणी पंतप्रधान मोदयांनी जी अपील केलेली आहे ती खालपर्यंत पोहोचावी म्हणून हा प्रयत्न मी केलेला आहे, जेणेकरून एक प्रकारे आपण ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रयत्न करतो तर लोकांमध्ये जागृती होते। आम्ही कालपासून आमचे कॉन्व्हॉय देखील कमी केलेले आहेत आणि माझा तो पोलिसांना आग्रह आहे तो अजून छोटा केला पाहिजे, पण त्यांच्याशी अजून चर्चा चाललेली आहे। सगळ्यांचे परदेश दौरे देखील आपण रद्द केलेले आहेत आणि जिथे जिथे पेट्रोल डिझेल वाचवता येईल तो प्रयत्न आमचा असणार आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये देखील आम्ही करत आहोत। उद्याचा एक साताऱ्याचा कार्यक्रम हा पूर्वनियोजित होता, ज्याच्यामध्ये जवळपास 25-30 लाख लोकांच्या कुटुंबांच्या खात्यामध्ये 10,000 कोटी रुपये प्रधानमंत्री आवास योजनेत जाणार आहेत। त्यामुळे तो रद्द करू नये असा आम्ही निर्णय केला। तो कार्यक्रम झाल्यानंतर पुढचे 6 महिने कुठलेही मोठे कार्यक्रम शासनाच्या वतीनं आम्ही घेणार नाही आणि जिथे जिथे प्रयत्नपूर्वक आपल्याला पैसे वाचवता येतील ते वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करू। बाईक चालवणं हे अतिशय सोपी आहे,
कारण मी लहानपणापासून ती चालवतो आहे. सरकार हे गेले 10-12 वर्ष चालवतो आहे, पण आता सरकारही सहजपणे चालवण्याचा अनुभव आलेला आहे. आज ये जो मैं आज बाइक पर प्रवास कर रहा हूं, प्रधानमंत्री जी का जो संदेश है वो नीचे तक पहुंचे, इसलिए एक प्रयास के रूप में इसको किया है. वैसे हम लोगों ने हमारा जो कॉन्वॉय है उसको भी छोटा किया है, उसको और छोटा करने का प्रयास हम कर रहे हैं. विदेश यात्राएं हमने सबकी जो है वो समाप्त कर दी है, रद्द कर दी है. जहां जहां हम लोग फॉरेन एक्सचेंज बचा सकते हैं, पेट्रोल डीजल बचा सकते हैं, वो बचाने का प्रयास हम करेंगे. इसके चलते अगले 6 माह तक राज्य में बहुत बड़े बड़े कार्यक्रम सरकार की ओर से आयोजित नहीं किए जाएंगे. केवल कल सातारा में एक कार्यक्रम हमने आयोजित किया था जो प्रधानमंत्री आवास योजना का कार्यक्रम है, और 10,000 करोड़ रुपया सीधे हमारे लोगों के खातों में आ रहा है, इसलिए उसको हमने रद्द नहीं किया है. लेकिन कल के बाद बड़े कार्यक्रम भी हम लोग नहीं करेंगे. राहुल गांधी के विदेश सर 60 करोड़ रुपए खर्च हुए सर. राहुल गांधी के 60 करोड़ खर्च सर पुणे में जो खासकर एक मिला है बम सदृश कुछ मिला, उसकी सर क्या जानकारी, लोगों में भय का वातावरण है? असं आहे की पुण्यामध्ये जे काही त्या ठिकाणी अरे 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 बाबा थांबू ना. काय करतो? पुण्यामध्ये जी काही वस्तू सापडलेली आहे त्याचं संपूर्ण अनालिसिस करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये काही सीसीटीव्हीचे फुटेज हे देखील मिळालेले आहेत. ते एनहान्स करून साधारणपणे कोण व्यक्ती आहे असा चेहरा आता लक्षात आलेला आहे. अजूनही नंबर प्लेट जी आहे ती एनहान्स करण्याचा प्रयत्न आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून करण्यात येतो आहे. पण निश्चितपणे काही ना काही घातपात करण्याचा हा प्रयत्न होता. या संदर्भात लवकरच संपूर्ण माहिती घेऊन पोलीस आपल्याला ब्रीफ करतील. पुणे में जो एक चीज मिली थी, जो एक प्रकार से छोटा बॉम्ब ही वो था, माइल्ड बॉम्ब था, लेकिन उसको क्यों रखा गया, किसने रखा, इसके बारे में अभी तफ्तीश चल रही है. जांच में कोई सीसीटीवी फुटेज भी मिले, आर्टिफिशियल इंटेलिजेंस का उपयोग करते हुए उसको एनहांस करने का प्रयास चल रहा है. साथ में नंबर प्लेट को भी एनहांस करने का प्रयास चल रहा है. कुछ चीजें पुलिस के हाथ में लगी हुई है. जल्दी ही पुलिस किसी नतीजे पर पहुंचकर आप लोगों को ब्रीफ करेगी. नाही, लक्ष ठेवलं पाहिजे सगळ्यांनी. मुख्यमंत्री फडणवीसांनी या ठिकाणी विविध मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. बाईकनं विधान भवनातनं मुख्यमंत्री मंत्रालयातही दाखल झाले आणि पुण्यात जी बॉम्ब सदृश वस्तू सापडली त्या घटनेचा तपास सुरू असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. शिवाय माझ्या ताफ्यातील गाड्या अजून कमी करायच्या आहेत असं सुद्धा मुख्यमंत्री यावेळी म्हणालेले आहेत. तर सगळीकडे हा जो मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांनी जे आवाहन केलं ते पोहोचण्यासाठी आपण या ठिकाणी इंधनाचा कमीत कमी वापर करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणालेले आहेत. ते विधान भवनात आज बाईकने गेले आणि तिथून मंत्रालयात सुद्धा मुख्यमंत्री बाईकनंच गेलेले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता इंधन बचतीच्या पार्श्वभूमीवर या सगळ्याच नेत्यांकडून खरं तर गांभीर्यानं ही बाब घेत आपल्या ताफ्यातील गाड्या कमी करणं किंवा इतर काही गोष्टींमध्ये बदल करणं सध्या सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा महत्त्वाचा निर्णय घेत आपल्या ताफ्यातील गाड्या कमी करून त्यांनी आज बाईकचा या ठिकाणी वापर केलेला आहे. विधान भवन आणि मंत्रालयात त्यांनी बाईकनंच प्रवास केलेला आहे. इतरही काही नेते असतील त्यांनी सुद्धा इंधन बचतीच्या दृष्टीनं काही महत्त्वाची पावलं उचलत आपल्या ताफ्यातील गाड्या कमी केलेल्या आहेत. गडकरींनी तिकडे त्या ठिकाणी बसनं प्रवास केलेला आहे. दुसरीकडे नितेश राणे हे सुद्धा पायी मंत्रालयापर्यंत पोहोचले. त्यानंतर इतर काही नेत्यांनी सुद्धा परदेश दौरे रद्द केलेले आहेत. एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर तळागाळापर्यंत या ठिकाणी इंधन बचतीचा हा प्रयत्न असावा यासाठी नेत्यांकडून याची सुरुवात करण्यात आली आहे.